स्वागत आहे तुमचं परत एकदा साहिल पॉवर व्लॉग मध्ये। कृष्णा शेठ सोबत आपण निघालेलो आहोत एक अनोख्या जागी, अनोख्या स्थळी श्रावणामध्ये। आणि आज आम्ही आजूबाजूला बघतोय तर अत्यंत सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसतंय। इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करतो, लेझी बॅकपॅकर स्वप्नील पवार साहेब, स्वप्नील दादा पवार, ते पण इथं येऊन गेलेले आहेत। त्यांनी भरपूर इथं एक्सप्लोर केलेलं आहे। थांबायचं का आपण थोडं इथं? थांबू ना या ठिकाणी। स्वागत आहे तुमचं परत एकदा साहिल पॉवर व्लॉग मध्ये। सांगाल कृष्णा शेठ, कसं वाटतंय तुम्हाला या परिसरात येऊन? कसं आत्म्याला कसं फील होत आहे? इंटरनल फिलिंग काय सांगतंय? निवांत आणि एकदम छान वाटतंय, फ्रेश वाटतंय। आज तुम्ही बघू शकाल की इथं बघा कसं महादेवाचं मंदिर आहे आणि आता कुणाला माहिती नाही, मला पण माहित नाही। आता बघू आता कसं जायचं, कसं करायचं। तर हा एक हिडन प्लेसचा एक्सप्लोरेशन होणार आहेत आणि आम्ही अत्यंत अशा जंगलात आहोत। चारी साईडना जंगल आणि संध्याकाळचे 7 वाजता आहेत आणि आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत। सो लेट्स कंटिन्यू। आणि आमच्या मागच्या चाकाची हवा कधी जाईल हे आम्हाला माहीत नाही। सो वी आर ऑन द एज ऑफ द माउंटेन, सो लेट्स सी। आणि बाजूला बघू शकता ते छान प्रकारचे असे फुलं। आणि ते एक मधी नाही मंदिरात जायचं होतं आम्हाला। ते एक मंदिर आहे डोंगरात, ते कुठं आहे? ते बाबा राहतात वर एक पुढं। आपल्याला भारी भेटतात बरं का लोक। आपल्याला बाहेर कधी हटलो, कधी आपल्याला अडचण आली का काय कधीच नाही विषय। आलो का आपण? नाही आलो ना, कधी आलो कसा विषय बरं? हे तर खरं आपल्या आतल्या गोष्टी बोलायचं जागा आहे, आतले एक्सप्लोरेशन करायचे खरं म्हणजे असं नाही। आलो का आपण? म्हणजे आपल्याला अवघड 7-8 किलोमीटर बी नसेल हा एरिया आणि आपण एक्सप्लोर नाही केला। आपण काय आपण बाहेर जग एक्सप्लोर करतोय आणि आपल्या आजूबाजूचे असे डोंगर रांगा आहेत, एवढं सुंदर शांत। मग या डोंगरावरून त्या डोंगरावर जा, त्या डोंगरावरून तिकडे जा, याची थोडीशी माहिती घेतली ना, लय भारी विषय। इकडं मंदिर दिसतंय बरं का। मी तेच म्हणलं दिसा ना मंदिर पुढे आहे काय। अशा प्रकारे आपण मंदिराकडे आलोय आणि सापडलेलं आहे कृष्णा सरांनी मंदिर। फायनल बघा ना इकडे कसं आहे वातावरण, ग्राउंडला अत्यंत सुंदर असं वातावरण। पहिला आपण दर्शन वगैरे घेऊ। माहित आहे
बघा बसायला बघा कसं शब्दच नाही भाऊ मला बोलायला. बापरे शिष्याचा असा बसायला जागा बघा थोडं त्याच्यामुळे लवकर येऊ उन्हाळ्यात यायचं अशा शिव शंभो शिव शिव शंभो शिव शिव. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणाहून निघत आहोत. तुम्ही बघू शकता ह्या डोंगरांपाशी तुम्ही येऊ शकतात आणि एक्सप्लेन करू शकतात. आणि वरती बघू शकता डोंगरावर अत्यंत सुंदर असा लाईट या ठिकाणी आहेत. मंदिर आहे बाबा बोलले ना. छोटा कैलास आहे. छोटा कैलास आहे आणि इकडं गोरक्षनाथाचं मंदिर. एक देवी बोलले जाऊ आपण पुढच्या वेळेस. आमच्या प्रवासाला परत निघालेलो आहोत. आता दुसरा रोड आणि आता रोड बदलायचा असं कृष्णाशेठ म्हणताय तर ह्या रोडने आपण जाऊ. इकडं धुकं बघा खूप छान वाटलं कृष्णाशेठ मन भरून ड्रायव्हर ठेवा फक्त तुम्हाला लय मोठं करील. अशा पद्धतीने दर्शन घेऊन डोंगर रांगातून मेन हायवेला आम्ही लागलेलो आहोत. कृष्णाशेठ आणि मी अत्यंत भागदौड करणारा हा मनमाड हायवे. बाय बाय गुड नाईट.